कोल्हापूर काउन्सिल ऑफ एज्युकेशन नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सच्या प्राचार्यपदी प्राध्यापक डॉक्टर उत्तम पाटील यांची निवड करण्यात आली। डॉक्टर पाटील यांचे संस्थेचे सचिव डॉक्टर विश्वनाथ मगदूम यांच्या उपस्थितीत कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस जे फराकटे यांच्याकडून पदभार स्वीकारला। या प्रसंगी डॉक्टर मगदूम यांनी नवनियुक्त प्राचार्यांचे स्वागत करून अभिनंदन केले। यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। पद्मश्री डॉक्टर रत्नापन्ना कुंभार साहेबांच्या पवित्र स्मृतींना पहिल्यांदा मी अभिवादन करतो। कारण हे संकुल हे फक्त कोल्हापूर जिल्हा असं म्हणता येणार नाही, परंतु आसपासच्या सर्व जिल्ह्यांना, महाराष्ट्रातील एका विशिष्ट भागाला, पश्चिम महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देणार असं हे काउन्सिल ऑफ एज्युकेशन नावाचं एक संकुल आहे, प्रांगण आहे हे मोठं, ज्यामुळे गेली जवळपास 70-75 वर्ष, अगदी त्याच्यापेक्षाही जास्त 80-90 वर्ष वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी घडले, त्यांनी आपली कारकीर्द घडवली। अशा संकुलाचे निर्माते आदरणीय पद्मश्री रत्नापन्ना कुंभार साहेब यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतोच मी सुरुवातीला, परंतु ज्यांच्यामुळे त्यांचं जे व्हिजन आहे ते पुढे चालू आहे, ते प्रगती होत आहे उत्तरोत्तर, ते या संस्थेच्या अध्यक्षा ताईसाहेब आणि या महाराष्ट्रामध्ये इव्हन देशामध्ये ज्यांच्या वैद्यकीय ज्ञानाचा आदर केला जातो ते आदरणीय डॉक्टर मगदूम साहेब, डॉक्टर प्रसाद मगदूम साहेब आणि आपण सर्वजण। बऱ्याच जणांचा माझा परिचय आहे। प्राचार्य फराकटे सरांनी अत्यंत समंजसपणे आणि यशस्वीपणे नाईट कॉलेजची धुरा सांभाळलेली आहे। त्यांनी सांगितले की नॅटमध्ये ए ग्रेड मिळालं किंवा आता आपण त्याच्या पुढली स्टेप म्हणजे ऑटोनॉमस स्वायत्तलाही जात आहोत आणि सर्वच बाबतीत म्हणजे ते जरी स्वतः फिजिकल याचे जर इन्स्ट्रक्टर असतील किंवा फिजिकल याच्यामधले जर त्यांचं काम आहेच, सातत्यानं क्रीडा याच्यामध्ये युनिव्हर्सिटी सलगपणे उच्च दर्जाची बक्षिसं मिळवत आहेत आपलं नाईट कॉलेज। त्याचबरोबर इतर सुद्धा सर्वांना बरोबर घेऊन आपण आता सरांनी सांगितले की नाईट कॉलेजच्या समस्या वेगळ्या आहेत आणि ह्या समस्या आपण समजून त्याच्यातून मार्ग काढायचा आहे आणि त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे निष्ठेने सर्वांना बरोबर घेऊन, हे महत्त्वाचं असतं। प्राचार्य पदाची धुरा म्हटल्यानंतर एक व्यक्ती काही करू शकत नाही, आपण सर्वांना बरोबर घेऊन सर्वांच्या मध्ये जे काही उत्तम आहे त्याला जास्तीत जास्त वाव देऊन आपण आपलं जे इप्सित आहे संस्थेला अजून उच्चतम पातळीवर नेणे आणि त्या संस्थेचे म्हणजे सर्वांगीण विद्यार्थ्यांचा विकास करणे, हे फराकटे सरांनी अत्यंत छानपणे केलेले आहे। अत्यंत नम्रपणे, डिव्होशनल आणि कुठल्याही प्रकारच्या कॉन्ट्रोवर्सी किंवा कुठलाही वादविवाद किंवा कुठलाही मतभेद हे टाळून, कारण का ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्टमध्ये असतात